नमस्कार मंडळी, जीनियस वर्ल्डच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांवर ज्या टूरची मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे ती म्हणजे युरोप टूर. आणि आम्ही ह्या सीझनला एक 8 दिवसांची आणि एक 12 दिवसांची अशी 2 टूर 24 एप्रिलला लावलेले आहेत आणि त्याच्या पुढच्याही डेटचं प्रिपरेशन झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ज्या बुकिंग झालेल्या आहेत त्याच्या विजा फाईल्सवर काम करतो आहे. आमचं पूर्ण ऑफिस त्याच्यावर काम करते, विजा टीम त्याच्यावर काम करते. आणि पहिला लॉट हा विजा ॲप्लिकेशनसाठी 20 फेब्रुवारीमध्ये सबमिट झाला आणि त्यानंतर काही डिसिजन्स आले. बऱ्याच लोकांचे विजा ॲक्सेप्ट झाले, ग्रँट झाले, त्यांच्या पासपोर्टला विजा लागून आले. पण काही लोकांचे विजा हे रिफ्यूज करण्यात आले स्वित्झर्लंड एम्बॅसीद्वारा. तर मित्रांनो, ह्याच संदर्भातला हा सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे की नक्की ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ही गोष्टीची प्रकर्षाने माहिती देणार आहोत की तुमचा विजा का रिफ्यूज होतो किंवा रिफ्यूज करण्याची कारणं काय असतात. तर मुळात पहिलं कारण असतं ते म्हणजे फायनान्शियल डॉक्युमेंट तुम्ही प्रॉपर जोडलेलं नसेल तर विजा तुमचा रिफ्यूज होऊ शकतो. किंवा ज्या हॉटेलला तुम्ही स्टे करणार आहात किंवा ज्या एअरलाईन्सनी तुम्ही जाणार आहात तिथे तुमची प्रॉपर बुकिंग नसेल म्हणून तुमचा विजा रिफ्यूज होऊ शकतो. किंवा तुम्ही जे कव्हरिंग लेटर आहे ते प्रॉपर लिहिलेलं नसेल म्हणून सुद्धा तुमचा विजा हा रिफ्यूज होऊ शकतो. पण ह्या सगळ्या कारणांच्या व्यतिरिक्त सगळं काही तुमचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहेत. तुमच्याच टीममधून तुमच्याच मित्रांपैकी काहींचा विजा ग्रुपमध्ये विजा अप्लाय केला आहे आणि अशा वेळेस माझ्या एक्स मित्राचा विजा आला आणि माझा विजा नाही आला. अशा बरेचसे गैरसमज लोकांमध्ये निर्माण होतात की जाणूनबुजून एम्बॅसीने आमचा विजा रिफ्यूज केला गेला आहे. तर मित्रांनो, असं काही नसतं. प्रत्येक फाईलकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तिथे जे डिसिजन्स ऑफिसर असतात त्यांचा असतो आणि तुमची ती फाईल प्रॉपर आहे की नाही आहे हे ते तपासतात. काही वेळेस त्यांना काही क्षुल्लक कारणं वाटतात की ह्या ठिकाणी हा व्यक्ती रिटर्न येईल की नाही किंवा त्यांचा इंडियामध्ये एक्झिस्टिंग प्रॉपर सगळ्या फायनान्शियल डॉक्युमेंट आहेत की नाही, असेही काही कारणं ही असतात आणि त्यामुळे विजा हा रिफ्यूज केला जातो. तर या ठिकाणी आमचे जे एक क्लायंट आहेत त्या क्लायंटचा विजा रिफ्यूज केला. त्यांचा चांगल्या प्रकारे बँक बॅलन्स होता आणि त्यांचा विजा रिफ्यूज झाला. ते खूप डिस्टर्ब झाले आणि त्यांनी सांगितलं ज्या कंट्रीने आम्हाला विजा दिला आहे त्या कंट्रीमध्ये आम्हाला पुन्हा पाऊल ठेवायचं नाही आहे. हा त्यांचा स्वाभिमान झाला. परंतु स्विस एम्बॅसीचा सुद्धा काही कारणं त्याच्यामागची असू शकतात. एक तर केस मी यूट्यूबमध्ये ऐकत असताना काही दिवसांपूर्वी मी ऐकलं होतं यूट्यूबमध्ये की एका व्यक्तीचा 4 करोड बॅलन्स होता परंतु इंडियामध्ये त्यांचा एक्झिस्टिंग असा चांगला व्यवसाय नव्हता किंवा त्यांचा जो व्यवसाय होता तो प्रूव्ह होत नव्हता एम्बॅसीला आणि म्हणून त्यांनी नाकारला. आणि काही त्यांनी मग त्यावर अपील केली आणि अपील करून त्यांना तो विजा काही दिवसामध्ये 6 महिन्यामध्ये त्यांना तो विजा आला. त्यांनी त्यांची स्टोरी जी होती ती यूट्यूबवर टाकली होती. तर बरेच दिवस हे मला तुम्हाला सांगायचं होतं की विजा कुठल्याही कंट्रीने द्यायचा की नाही द्यायचा हे संपूर्ण डिसिजन त्या कंट्रीच्या एम्बॅसीवर डिपेंड आहे, तिथला डिसिजन ऑफिसरवर डिपेंड आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही ट्रॅव्हल कंपनी इंटरफेअर करू शकत नाही आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला विजा जर तुमचा रिफ्यूज झाला आहे तर 2 ऑप्शन्स तुमच्याकडे असतात. ज्या ऑफिसरने ज्या एम्बॅसीने तुमचा विजा रिफ्यूज केला आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये आपण अपीलमध्ये जातो. अपीलमध्ये आपण त्यांना सगळे डॉक्युमेंट प्रोव्हाइड त्यांना सांगतो की माझा विजा मी हे सगळे माझा व्यवसाय आहे, मी इंडियामध्ये माझा सगळ्या पद्धतीचा
सेटअप आहे आणि असं असून मी ह्या स्वित्झर्लंडसाठी किंवा त्या देशामध्ये फक्त विजिट करायला जातोय, टूर म्हणून जातोय आणि मी कन्फर्म त्या देशातून परत येणार आहे. ह्याचे पूर्ण व्हॅलिड मी कुठे थांबणार आहे, कुठल्या एअरलाईन्सनी जाणार आहे, हे सगळं जेव्हा व्हॅलिड डॉक्युमेंट आपण त्यांना रिसबमिशनमध्ये देतो, रिसबमिशन नाही म्हणता येणार, की आपण एक्सप्लेनेशन देतो, त्यावेळेस त्या देशाची एम्बॅसी जी आहे ते आपल्याला कॉल करते. मग ती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्यासोबत कनेक्ट होऊ शकते किंवा तुम्हाला पर्सनली तिकडे बोलवू शकतात किंवा कॉलद्वारे अनेक त्यांचे माध्यमं असतात. त्या माध्यमाने आपल्याशी संपर्क केला जातो, आपल्याला मेल येतो. त्याची वेगवेगळी प्रोसिजर्स प्रत्येक एम्बॅसीची आहे, पण जनरली मेल पहिला येतो किंवा कॉल येतो आणि तुम्हाला पुन्हा सबमिशनसाठी डॉक्युमेंटसाठी घेऊन बोलवलं जातं. ज्यावेळेस आपण अपील करतो त्यावेळेस आपल्याला किती दिवसामध्ये त्याचं फायनल अप्रूव्हल येईल की रिफ्यूज पुन्हा होईल ह्याचा एक टाईम फ्रेम नाही आहे त्यांच्याकडे, की त्यांनी ह्या दिवसामध्ये त्यांना करणंच आहे. आपण जर ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करतोय, आता आमचा ऑब्वियसली एप्रिल महिन्याच्या 24 तारखेला 25ला ट्रॅव्हल डेट आहे, तर विजा हा तुमचा पासपोर्ट 24पर्यंत येणं अपेक्षित आहे. तर अशा लोकांना आम्ही अपीलचं जे ऑप्शन आहे तो चूज करायला सांगत नाही, बिकॉज आमच्याकडे लिमिटेड टाईम आहे. परंतु ज्यांच्याकडे टाईम आहे की मला एकटा मी ट्रॅव्हल करतोय, तर त्यावेळेस त्यांनी अपील करावं, त्यांनी संपूर्ण त्यांचं जे म्हणणं आहे ते एम्बॅसीपर्यंत पोहोचावं, डिसिजन ऑफिसरपर्यंत पोहोचावं, त्याला चॅलेंज करावं आणि चॅलेंज केल्यानंतर त्याच्यावर तो ऑफिसर डिसाईड करतो की खरंच हा माणूस परत येणार आहे, याचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते प्रॉपर आहेत आणि त्यावेळेस आपल्याला हा विजा पुन्हा पासपोर्ट आपलं मागितलं जातं की तुम्ही पासपोर्ट द्या त्या डॉक्युमेंटसोबत आणि त्यावेळेस मग विजा लागून येतं. तर बऱ्याचशा केसेसमध्ये आम्हीसुद्धा अपीलमध्ये काही लोकांचे विजा जे आहेत, रिफ्यूज झालेले जे विजा आहेत ते पुन्हा मिळवून दिलेले, पण त्याच्यासाठी जो काही टाईम फ्रेम आहे तो टाईम फ्रेम आपण कन्फर्म सांगू शकत नाही आहे. त्यानंतरचा पुढचा जो ऑप्शन्स आपल्यासमोर येतो आहे की जर तुम्हाला इमिजिएटली ट्रॅव्हल करायचं आहे 1 महिन्यामध्ये, 15 दिवसामध्ये किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये, तर आपण पुन्हा रिअप्लाय विजासाठी करू शकतो आहे. तर विजा रिअप्लाय करताना जे तुम्ही डॉक्युमेंट आधी दिले होते त्या डॉक्युमेंटची पुन्हा स्क्रुटनी करून घ्या, विजा एजंट्सबरोबर प्रॉपर कन्सल्टिंग करून घ्या आणि पुन्हा ती फाईल बनवून तुम्ही विजा रिसबमिशन्स तुम्ही पुन्हा करू शकताय. तर ह्यामध्ये होतं कसं की ज्यावेळेस तुम्ही विजा ॲप्लिकेशन तुम्ही रिसबमिशन करताय आणि त्याच्यासोबत तुमचं रिफ्यूज झालेलं 4-8 दिवसापूर्वीचं जे रिफ्यूज झालेलं जे लेटर आहे ते जोडलं आहे, तरीसुद्धा तुमच्या त्या फाईलकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो एम्बॅसीचा किंवा तिथल्या विजा ऑफिसरचा, तर तो नवीन फाईल म्हणून बघितलं जातं आणि त्याच पद्धतीने त्याच्यावर डिसिजन दिलं जातं. तर बऱ्याच केसमध्ये 2023मध्ये 2024मध्ये आम्हाला बऱ्याचदा रिसबमिशनमध्ये 2 दिवसानंतर पुन्हा रिसबमिशन केलं आणि त्या लोकांचे विजा, स्वित्झर्लंडचे विजा आलेत, नेदरलँडचे विजा आलेत, सेंजन कंट्रीजचे विजाज आलेले आहेत किंवा इतर देशांचे सुद्धा अपीलमध्ये सुद्धा किंवा रिसबमिशनमध्ये आलेले आहेत. तर मुलामध्ये या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला ज्यावेळेस एखादी टूर करायची असते तर त्यांनी माघार घेता कामा नये किंवा त्यांनी काय म्हणता येईल की आपण डिमोरलाइज न होता पुन्हा त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत की मी जेन्युइन आहे, मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की मी रिटर्न येणार आहे, माझं इंडियामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, सो मी तुमच्या त्या देशामध्ये राहणार नाही आहे. तर त्यावेळेस ते पुन्हा विचार करून आपल्याला विजा देतात दोन्ही केसमध्ये. तर ह्या ठिकाणी ही झालं प्रोसिजर. आत्तापर्यंत आपण बघून घेतली की प्रोसिजर काय आहे, कशा पद्धतीने आपण करू शकतोय सेंजन विजासाठी किंवा UK विजा असेल ह्यासाठी किंवा अन्य कुठल्याही देशाचा विजा, रिफ्यूज आणि रिअप्लायचं मी तुम्हाला काही प्रोसिजर्स सांगितली. तर तुम्ही डॉक्युमेंट प्रिपेअर करत असताना काय काय डॉक्युमेंट प्रिपेअर केले पाहिजेत, कशा पद्धतीने लावले पाहिजेत, चेकलिस्ट तुम्ही कशी फुलफिल केली पाहिजे,
हे पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं रिसबमिशन करत असताना सुद्धा. तर काही गोष्टी काही वेळेस काय होतं की काही लोक काही गोष्टी हाईड करतात की चला हे आमच्याकडे एवढंच आहे, हे एवढंच तुम्ही द्या आणि अप्लाय करा. तर विजा एजंटला किंवा टुरिस्ट कंपनीला तुम्ही काय व्यवसाय करताय किंवा तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट काय आहेत, कशा पद्धतीचे आहेत, हे त्यांची आयडिया नसते. आणि अशा वेळेस मग तुम्ही दिलेल्या अपुऱ्या पेपरवर काय होतं की सबमिट केलं जातात डॉक्युमेंट आणि त्या अपुऱ्या पेपरवर तुम्हाला मग डिसिजन्स देणारा ऑफिसर त्याच पद्धतीने बघतो जेवढं तुमचं सबमिट केलेले डॉक्युमेंट आहेत ते. काही वेळेस एकटे जेव्हा ट्रॅव्हलर्स असतात त्यावेळेस सुद्धा त्यांचे विजा रिफ्यूज केले जातात. मग एकटे ट्रॅव्हलर्स आहेत म्हणून का केलं जातं, तर बहुसंख्य लोक टुरिस्ट विजावर तिकडे जातात. आम्हाला अनेक कॉल येतात, आमच्या ऑफिसमध्ये कॉल येतात की मला टुरिस्ट विजा करून द्या आणि मी तिकडे एम्प्लॉयमेंटसाठी ट्राय करणार आहे, मी जाऊन येणार आहे, मी बघणार आहे. आम्ही सरळ नाही म्हणतो, कारण आमचा व्यवसाय हा ट्रॅव्हल टुरिस्ट म्हणून तुम्हाला घेऊन जाणे आहे आणि टुरिस्ट म्हणून तुम्हाला रिटर्न येणं आहे. तर अशा केस आम्ही अवॉइड करतो, आम्ही घेतच नाहीत. तर जनरली लोक काय करतात की टुरिस्ट विजा घेऊन जातात, अनएम्प्लॉयमेंट असतात किंवा इकडे छोटा मोठा त्यांचा पगार असतो, त्यांना चांगला पगाराची नोकरी शोधायची असते आणि अशा वेळेस ते लोक काय करतात की विजा घेतात, टुरिस्ट विजा, आणि त्या देशात जातात, ट्रॅव्हल कंपनीसोबत जातात आणि शेवटच्या दिवशी ते परत येत नाहीत. मग ते तिकडे जॉब शोधतात. तर आत्ता रिसेंटली आपण बघितलं असेल की अमृतसरमध्ये पहिलं विमान लँड झालं सगळ्या US मधून आणि सगळ्या न्यूज चॅनलनी ही न्यूज दाखवायला सुरुवात केली. काही लोकांवर कारवाई झाली, काही ट्रॅव्हल एजंटवर कारवाई झाली. तर मुळात हेच कारण असतं की इथनं जाणारे जे लोक आहेत ते जेन्युअनली टुरिस्ट विजा घेतात, तिकडे जातात, तिथे अनलिगल पद्धतीने राहतात त्या देशामध्ये, तिथे नोकरी शोधतात, नोकरी करतात आणि मग ते परत येत नाहीत. मग त्या देशाचा तो टेन्शन्स वाढतात, त्या देशाचा प्रॉब्लेम वाढतो. आणि हे सगळं टाळण्यासाठी अशी अनेक कारणं आहेत. तुम्हाला यूट्यूबवर ही कारणं अनेक ठिकाणी ही सगळी बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. न्यूज चॅनलला तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. तर मी हे सगळं सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही आहे. तर ज्या ऑफिसर जो डिसिजन देतोय तो त्या देशाच्या नियमावलीला धरून डिसिजन दिला जातो. त्या ठिकाणी त्याच गोष्टीचा विचार केला जातो. तर आपण कसे खरे आहोत किंवा आपण रिटर्न येणार आहोत, आपण फॅमिलीसह ट्रॅव्हल करतोय. कधी होतं की आपली पूर्ण फॅमिलीचा विजा येतो आणि एकट्या व्यक्तीचा विजा रिफ्यूज होतो. तर त्यामध्ये कारण हेच असतं की हा व्यक्ती नक्की येणार आहे का रिटर्न, तर दुसरं कोणी त्याला कॉन्फिडेन्शियल लेटर देतं का, स्पॉन्सरशिप देतं का. तर अशा केसमध्ये आपण त्याला मल्टिपल पद्धतीने बघून मग विजासाठी ॲप्लिकेशन्स करतो आणि पुन्हा त्याचा विजा येतो. तर निश्चितच या ठिकाणी मला सांगायला आवडेल तुम्हाला की प्रयत्न करायला तुम्ही कधीही मागे पडू नका. खरंच त्या देशाच्या सौंदर्य बघायला तुम्हाला जायचं असेल, त्या देशांमध्ये तुम्हाला फिरायला जायचं असेल आणि फिरणं हाच एकमेव तुमचा उद्देश असेल, तर नक्कीच एम्बॅसीसुद्धा त्याच्यावर त्या पद्धतीने विचार करेल आणि तुम्हाला विजा देईल. म्हणून तुम्ही 2 ऑप्शन्समध्ये कधीही जाऊ शकताय. एकतर अपील करू शकताय किंवा तुम्ही रिअप्लाय करू शकताय. या ठिकाणी अजून मला सांगायचं आहे की काही वेळेस जुने पासपोर्ट हे फेकून दिले जातात किंवा ते जोडले जात नाहीत. तर तुमच्याकडे जर आधीची ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर त्यावेळेस तुम्हाला जुने पासपोर्टसुद्धा एम्बॅसीमध्ये पेपर पाठवत असताना ते लावून देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर एक्झिस्टिंग व्यवसाय इथे करत आहेत, तुमच्याकडे उद्यम आधार असेल, तुमच्याकडे GST सर्टिफिकेट असेल तर ते नक्कीच लावा. तुम्हाला रेंट इन्कम असेल किंवा अन्य कुठलेही इन्कम्स असतील, इन्कम सोर्स असतील की जे फिक्स इन्कम सोर्स आहेत, तर त्याचे डॉक्युमेंट प्रॉपर त्याच्यामध्ये लावा. तुम्हाला तुमचा जो ट्रॅव्हल एजंट आहे, तुमचा जो विजा एजंट आहे, हा सगळा तुम्हाला गाईड करेल. त्याच्याशी ओपनली सगळ्या गोष्टी बोला, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचे प्रिपरेशन्स, डॉक्युमेंटेशनचं प्रिपरेशन्स हे प्रॉपर करून देणार. आणि फक्त फायनान्शियल बँक स्टेटमेंट ITR वरच डिपेंड राहून
वाले जे ॲप्लिकेशन करतात त्यांना तुम्ही सांगा की हे आमचे सगळे पेपर्स जोडून तुम्ही कॉन्सुलेटमध्ये पाठवा. सो अशा पद्धतीने काय होतं की प्रॉपर तुमची फाईल जर असेल, तुमचे बँक स्टेटमेंट प्रॉपर असेल, स्ट्रॉंग असेल, ITR प्रॉपर असतील, तुमचे GST सर्टिफिकेट असतील, किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचं लीव्ह सँक्शन्स असेल, तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात तर तुमच्याकडे गव्हर्नमेंट त्या अथॉरिटीने दिलेले लीव्ह सँक्शन्स असेल, किंवा सॅलरी सर्टिफिकेट्स असतील, तुमचे 3 महिन्याचे 6 महिन्याचे सॅलरी स्लिप त्याच्यामध्ये जोडा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला विजा ऑफिसर ज्यावेळेस विजा देतोय, विजा डिसिजन्सवर जेव्हा निर्णय घेत असतो त्यावेळेस तुम्हाला ते पेपर्स त्याच्या समोर असतील आणि त्यावेळेस त्याला ते देणं भाग पडेल. अशा पद्धतीचे जर तुमचे डॉक्युमेंट तिथे असतील लावलेले तर डेफिनेटली तुमचा विजा कुठल्याही कंट्रीचा, सेंजन कंट्रीज असेल, US असेल, UK असेल, हा दिला जातो. तर आता ह्या ठिकाणी विजा रिफ्यूज का केला जातो आणि तो पुन्हा कसा मिळवायचा ह्याच्यामधली थोडक्यात माहिती मी ह्या ठिकाणी दिली. तर तुम्हाला सविस्तर माहिती जर घ्यायची असेल, तुम्हाला विजा कुठल्याही देशाचा विजा जर तुम्हाला हवा असेल, टुरिस्ट विजा जर हवा असेल, किंवा टूर संदर्भातली संपूर्ण माहिती हवी असेल, किंवा तुम्हाला एखादी टूर आमच्यासोबत करायची असेल, तर जर तो खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर नक्की कॉल करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग विषयावर आपल्या ह्या जीनियस वर्ल्डच्या पेजवर, चॅनलवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.